आजरा शहरात एक हृदयद्रावक दुर्घटना, निष्काळजीपणाचा मोठा फटका आणि काही क्षणात दोन निष्पाप जीवांचा अंत. आजरा महागाव मार्गावर भिंत कोसळून प्राध्यापिका आणि शाळकरी मुलीचा जागीच मृत्यू, आई गंभीर जखमी. कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा शहरातील आजरा महागाव मार्गावर सोमवारी सकाळी 10:30च्या सुमारास एक भीषण दुर्घटना घडली. जुन्या घराचे पाडकाम सुरू असताना अचानक भिंत रस्त्यावर कोसळली. या दुर्घटनेत महाविद्यालयीन प्राध्यापिका ज्योती नितीन कुंभार वय 42 आणि शाळकरी मुलगी वैष्णवी तुकाराम भोसले वय 13 यांचा जागीच मृत्यू झाला. तर वैष्णवीची आई आणि वसतिगृहाच्या अधीक्षक ललिता तुकाराम भोसले वय 45 या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनास्थळी जेसीबीच्या सहाय्याने घराचे साहित्य काढण्याचे काम सुरू होते. काम सुरू असताना दोन्ही बाजूनी वाहतूक आणि नागरिकांची ये-जा थांबवण्यात आली होते. मात्र गटारीच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेतून वैष्णवी, तिची आई ललिता आणि प्राध्यापक ज्योती कुंभार जात असताना अचानक भिंत कोसळली आणि तिघीही मातीच्या ढिगाऱ्याखाली दबल्या गेल्या. स्थानिक कार्यकर्ते गौरव देशपांडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तात्काळ मदतकार्य सुरू करत ढिगारा हटवला. त्यानंतर वैद्यकीय पथक घटनास्थळी दाखल झाले. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अमोल पाटील, डॉक्टर सागर तेऊरवाडकर आणि डॉक्टर सुरजित पांडव यांनी तपासणी केली. मात्र त्यांनी ज्योती कुंभार आणि वैष्णवी भोसले यांना मृत घोषित केले. या प्रकरणात निष्काळजीपणाचा ठपका ठेवत ठेकेदार अभिजित बाबुराव हुक्केरी, विनोद पांडुरंग मोहिती आणि जेसीबी चालक मिथुन चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिघांनाही अटक करण्यात आली असून या प्रकरणाची फिर्याद सुनील पांडुरंग कुंभार याने दिली आहे. अधिक तपास पोलीस अधिकारी युवराज धोंडे करत आहेत. या दुर्घटनेमुळे आजरा शहरात शोककळा पसरली असून नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.